नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण कव्हर करत आहोत कंबाईनच्या मुख्य परीक्षेला विचारलेले प्रश्नोत्तराचं विश्लेषण. तर हा जो पेपर आहे हा 2022मध्ये जी मुख्य परीक्षा झालेली होती महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब, म्हणजे कंबाईनची जी मुख्य परीक्षा झालेली होती गट ब साठीची, तर त्याच्यामधील राज्य कर निरीक्षक म्हणजे STIच्या मुख्य पेपरला जे प्रश्न विचारलेले आहेत तर ते आपण डिस्कस करतो, त्याचं विश्लेषण जे आहे ते बघत आहोत. ही जी परीक्षा झालेली होती 14 ऑक्टोबर 2023ला झालेली होती. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न आपला बाकी राहिलेला आहे, तर तो प्रश्न आपल्याला जो आहे तो बघायचा आहे. तर हा जो प्रश्न होता हा महाराष्ट्राच्या हवामान, पर्जन्य आणि तापमान या चॅप्टरशी रिलेटेड हा प्रश्न होता. तर प्रश्न काय आहे बघा. तर महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्य व प्रादेशिक विभाग यांच्या योग्य जोड्या लावा. अतिशय सुंदर प्रश्न आयोगानं काढलेला आहे. महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्य आणि प्रादेशिक विभाग यांच्या योग्य जोड्या लावा. तर याच्यामध्ये तुम्हाला एका साईडला यादी 1 आणि यादी 2 असे दिलेले आहेत. तर यादी 1 मध्ये तुम्हाला प्रादेशिक विभाग विचारलेले होते आणि यादी 2 मध्ये वार्षिक पर्जन्य किंवा सेंटीमीटरमध्ये किती पाऊस पडतो वार्षिक, तर ते तुम्हाला एकंदरीत तिथं विचारलेलं होतं. तर त्याच्यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ असे प्रादेशिक विभाग महाराष्ट्रामधले दिलेले होते. आधी तुम्हाला महाराष्ट्रातले प्रादेशिक विभाग कोणते हे बेसिक माहीत असण्यासाठी तुम्हाला ती प्राकृतिक रचना चॅप्टर तुम्हाला व्यवस्थित करणं गरजेचं होतं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे वार्षिक पर्जन्य सेंटीमीटरमध्ये एकूण किती पाऊस पडतो, तर हे जोड्या लावायला तुम्हाला विचारलेल्या होत्या. तर याचं जे करेक्ट आन्सर जे आयोगानं सांगितलं होतं तर ते आहे पर्याय क्रमांक 2, 4, 3, 1 आणि 2. म्हणजे हे बरोबरच आहे. तर हे का बरोबर आहे याचं विश्लेषण जे आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर कोकण या प्रादेशिक विभागामध्ये आधी आपण तुम्हाला सांगून देतो एकूण 287 सेंटीमीटर इतका वार्षिक पर्जन्य होतं. ठीक आहे. आपल्याला पुस्तकामध्ये राऊंड फिगरमध्ये दिलेलं आहे, पण आयोगानं जो आहे तो एक्झॅक्ट आकडाच काढून आपल्याला दिलेला आहे की बाबा एवढं वार्षिक पर्जन्य त्या विभागामध्ये होतं. त्याच्यामुळे ही आकडेवारी तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही लिहून ठेवा. ठीक आहे. म्हणजे खूप हलकं काम आपलं झालेलं आहे याच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्र जो आहे हे तर 92 सेंटीमीटर इतकं वार्षिक पर्जन्य जे होतं ते आपल्याला पडलेलं म्हणजे पावसाचं प्रमाण जे आहे ते दिसून येतं. मराठवाड्यामध्ये 77 इतकं वार्षिक पर्जन्य सेंटीमीटरमध्ये 77 सेंटीमीटर इतका पाऊस वार्षिक जो आहे तो आपल्याला पडलेला दिसून येतो. आणि विदर्भामध्ये 100 सेंटीमीटर इतका वार्षिक पर्जन्य पाऊस जो आहे तो आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळे याचं या प्रश्नाचं उत्तर क्रमांक जे आहे ते 2 आहे. ठीक आहे. तर तेच आता आपल्याला इतर डिटेलमध्ये बघायचं आहे. तर प्रादेशिक विभाग आणि वार्षिक पर्जन्य सेंटीमीटरमध्ये तर कोकणमध्ये दिलेलं आहे 287 सेंटीमीटर, मध्य महाराष्ट्रामध्ये दिलेलं आहे 92 सेंटीमीटर, मराठवाड्यामध्ये दिलेलं आहे 77 सेंटीमीटर आणि विदर्भामध्ये दिलेलं आहे 100 सेंटीमीटर. तर ही आकडेवारी तुमच्या पुस्तकातील हवामान या चॅप्टरमध्ये हे सगळं लिहून घ्या व्यवस्थित प्रॉपर पद्धतीनं. आता आयोगाची आकडेवारी त्याच्यामुळे ही ऑथेंटिक आकडेवारी आहे. ओके. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही लिहून घ्या. पुस्तकामध्ये आपल्याला फक्त राऊंड फिगरमध्ये दिलेल्या आहेत गोष्टी, तर ही ऑथेंटिक आकडेवारी तर ही तुम्ही लिहून घ्या तुमच्या पुस्तकामध्ये. आता काही महाराष्ट्रातील महत्त्वाची ठिकाणे आहेत आणि तिथं वार्षिक पाऊस किती पडतो ह्या मिलीमीटरमध्ये आहे. आपल्याला ही जी आकडेवारी ही सेंटीमीटरमध्ये आहे, तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही घोळ अजिबात करू नका सेंटीमीटर आणि मिलीमीटरमध्ये. तर आंबोली या ठिकाणी 7450 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. महाबळेश्वर या ठिकाणी 5886 मीटर इतका पाऊस पडतो. गगनबावडे या ठिकाणी 5860 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. माथेरानमध्ये 5275 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो आणि सावंतवाडीमध्ये 4200 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. आता हा इथं मुद्दा का घेतलेला आहे, कारण जर तुम्हाला त्यांनी वार्षिक पाऊस मिलीमीटरनुसार महाराष्ट्रातील खालील महत्त्वाची ठिकाणं पडणाऱ्या वार्षिक पावसानुसार जर त्यांनी चढता क्रम किंवा उतरता क्रम तुम्हाला विचारला, त्यासाठी मी इथं हा मुद्दा घेतलेला आहे. तर हे तुम्हाला माहीत असू दे, तर हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. आंबोली 7450, महाबळेश्वर 5886 मिलीमीटर, गगनबावडा 5860 मिलीमीटर, माथेरान 5275 मिलीमीटर, सावंतवाडी 4200 मिलीमीटर. ठीक आहे. आता प्रादेशिक विभाग तरी ऑलरेडी झालेलेच आहेत. कोकण असेल, मध्य महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, तर या गोष्टी ऑलरेडी आपण डन केलेल्या आहेत. तर हेच आहे, याच्यामध्ये असं वेगळं असं काही नाही आहे. आता तुम्हाला प्रादेशिक विभाग कुठं कुठं आहेत ते आधी मॅपमध्ये माहीत असलं पाहिजे की कुठले प्रादेशिक विभाग आहेत आणि त्याच्यामध्ये किती जिल्हे आहेत. तर हे जर तुम्हाला सगळं जे रेड मार्कने तुम्हाला दाखवलेलं आहे हा जो आहे तो हा विदर्भ प्रादेशिक विभाग आहे. ह्याच्यामध्ये एकूण 11 जिल्ह्यांचा समावेश होतो या विदर्भ प्रादेशिक विभागामध्ये. त्याच्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली असे मिळून एकूण 11 जिल्ह्यांचा हा प्रादेशिक एक विभाग बनतो विदर्भ नावाचा. त्याच्यानंतर मराठवाडा हा विभाग आहे. ठीक आहे. मराठवाडा एकूण 8 जिल्हे याच्यामध्ये मोडतात या मराठवाडा विभागामध्ये. तर औरंगाबाद आहे, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि उस्मानाबाद असे एकूण 8 जिल्हे या मराठवाडा प्रादेशिक विभागामध्ये मोडतात. नंतर सगळ्यात वरचा जो आहे म्हणजे सगळ्यात उत्तरेकडचा
नंदुरबार, धुळे आणि जळगाव असे 3 जिल्ह्यांचा म्हणून हा खानदेश एक विभाग बनतो. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हे जे जिल्हे आहेत, या जिल्ह्यांचा मिळून पश्चिम महाराष्ट्र हा एक प्रादेशिक विभाग बनतो. याच्यामध्ये एकूण 7 जिल्ह्यांचा जो आहे तो समावेश आहे. आणि उरलेले जे 7 जिल्हे असतील हे सगळे तुमचे जे कोकण एरिया आहे, म्हणजे ठाणे असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, मुंबई उपनगर, मुंबई जिल्हा आणि याच्यामधून अजून एक इथं पालघरचा जो जिल्हा आहे, तर तो मिळून एकूण 7 जिल्ह्यांचा समावेश हा कोकण या प्रादेशिक विभागामध्ये होतो. ठीक आहे. तर आता सगळ्यात जास्त पाऊस ऑफकोर्स तुम्हाला माहीत असलं पाहिजे की अरबी किनारपट्टीला लागून हा आपला कोकणचा एरिया आहे. ठीक आहे. तरी आता याचं तुम्हाला डायरेक्टली विश्लेषण सांगू जातो की कशा पद्धतीनं त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण डन करू शकतो. तर पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा की महाराष्ट्रामध्ये जो 85% पाऊस आहे, ठीक आहे, 85% जो पाऊस आहे हा नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून आपल्याला मिळतो. ठीक आहे. 85% पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये पडतो आणि 15% जो पाऊस आहे हा ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पडतो. ठीक आहे. 15% पाऊस आहे तो ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पडतो. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की जून ते सप्टेंबर जे पिरियड आहे हा आपण म्हणतो की हा पावसाळ्याचा ऋतू असतो, जून ते सप्टेंबरपर्यंत. आणि साधारणपणे एक 7 जूनच्या आसपास आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस जो आहे हा पडायला सुरुवात होते, 7 जूनच्या आसपास. ठीक आहे. तर पावसाचं जे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रमाण असतं हे 60 सेंटीमीटरपासून 600 सेंटीमीटरपर्यंत इतका पाऊस जो आहे हा आपल्याला महाराष्ट्रामध्ये पडतो. तर सर्वात जास्त पाऊस जो आहे हा जुलै महिन्यामध्ये पडतो. जे जून ते सप्टेंबरचे जो पिरियड आहे याच्यामध्ये जुलै महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. ठीक आहे. आता प्राकृतिक विभागानुसार जर पावसाचे विभाजन करायचं झालं तर आपण कसं करू शकतो, तर एकूण 3 आपले प्राकृतिक विभाग आहेत. जे प्राकृतिक रचना तुम्ही जो चॅप्टर अभ्यासला असेल तर एकूण 3 आपल्याला प्राकृतिक विभाग जे ते दिसून येतात. एक म्हणजे कोकण विभाग आहे, दुसरा म्हणजे सह्याद्रीचा विभाग आहे आणि तिसरा महाराष्ट्र पठाराचा विभाग आहे. तर कोकण किनारपट्टीवरती जर तुम्ही कन्सिडर केलं तर एकूण 300 सेंटीमीटर हा इतका पाऊस पडतो. तर आयोगाने आपल्याला किती दिलं होतं, एक 287 सेंटीमीटरच्या आसपास हा पाऊस पडतो. तो आज जवळपास सारखाच आहे. नंतर सह्याद्री किंवा पश्चिम घाट जो आहे तर इथं जवळपास 600 सेंटीमीटर हा इतका पाऊस जो आहे हा आपल्याला दिसून येतो. पण आयोगाने पश्चिम महाराष्ट्राचं काही त्याच्यामध्ये दिलेलं नव्हतं, पण एक 600 सेंटीमीटरच्या आसपास हा सह्याद्री किंवा पश्चिम घाट किंवा ज्याच्यामध्ये मॅक्झिमम पश्चिम महाराष्ट्राचा भाग इन्क्लूड आहे तर त्याच्यामध्ये 600 सेंटीमीटर हा पाऊस तुमचा पडून जातो. आणि एक महाराष्ट्र पठाराचे एकूण 2 विभाग आहेत, एक पश्चिम पठार विभाग आणि दुसरा पूर्व पठार विभाग. तर पश्चिम पठारामध्ये 70 ते 80 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. तर हा का कमी इतका पाऊस पडतो, आयोगाने आपल्याला किती सांगितले, एक 77 सेंटीमीटरच्या आसपास आपल्याला प्रश्न उत्तरामध्ये आयोगानं जे आहे ते सांगितलेलं आहे. आणि पूर्व पठारामध्ये 150 ते 200 सेंटीमीटर इतका हा जो आहे तो पाऊस पडतो. ठीक आहे. आता हे तुम्हाला आधी दिशा माहीत असल्या पाहिजेत की दिशा कुठल्या कुठल्या आहेत. ठीक आहे. तर दिशा जर ते माहीत असेल तर आता वरचा कुठला आहे, ही उत्तर दिशा आहे, ही दक्षिण दिशा आहे, इकडं आहे पूर्व आहे, इकडं आहे पश्चिम आहे. ठीक आहे. जर महाराष्ट्र पठाराचा जर आपण कन्सिडर करायला गेलो तर पश्चिम भाग हा येतो आणि पूर्व भाग हा येतो. तर पूर्व पठाराकडे सुद्धा मग जसा जसा पूर्व पठाराकडे जातो हा नैऋत्य मोसमी वारं तसं तसं थोडं पावसाचं प्रमाण जे आहे ते वाढत जातं. तर ह्या प्राकृतिक विभागानुसार तुम्हाला पावसाचं विभाजन देखील माहीत असलं पाहिजे की कशा प्रकारे हा पाऊस जो आहे हा पडत राहतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता एक्झॅक्टली पावसाचं कसं सीन होतं बघा. तर जी पश्चिम किनारपट्टी आहे, ओके, जे कोकणची तुम्हाला सांगितलं कोकण एरियाची साईड तुम्हाला ही सांगित होती, तर ह्या साईडला काय अरबी समुद्र आहे, म्हणजे पश्चिम किनारपट्टी आहे आपली महाराष्ट्राची. तर या किनारपट्टीच्या दक्षिण भागामध्ये काय होतं, दक्षिण भागामध्ये इथून ओके वरचा भाग आहे तो उत्तर भाग आहे, खालती आहे तो दक्षिण भाग आहे. तर दक्षिण भागामध्ये पहिल्यांदा सर्वप्रथम पावसाचं काय होतं, हे आगमन होतं. ठीक आहे. सर्वप्रथम पावसाचं इथं काय होतं, आगमन होतं. आणि इथं काय होतो, अरोह प्रकारचा पाऊस पडतो. कुठला पाऊस पडतो, इथं अरोह प्रकारचा पाऊस पडतो. म्हणजे नैऋत्य मोसमी वारे जे आहे ते महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीमध्ये सर्वप्रथम धडकतात आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये म्हणजे सर्वप्रथम या कोकणच्या विभागामध्ये सर्वप्रथम पावसाचं आगमन होतं आणि तिथं अरोह प्रकारचा पाऊस पडतो. नंतर हळूहळू नैऋत्य मोसमी वारं काय होतं की नंतर हे पुढे पुढे सरकलं जातं आणि ते सह्याद्री पर्वत ओलांडून, ठीक आहे, सह्याद्री पर्वतावरती काय होतं, पहिल्यांदा अडवले जातात ते नैऋत्य मोसमी वारे आणि सह्याद्री पर्वतावरती प्रतिरोध प्रकारचा पाऊस जो आहे हा प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. आणि तिथं सगळ्यात जास्त पाऊस जो आहे हा सह्याद्री पर्वतावरती पडला जातो. जवळपास 600 सेंटीमीटरच्या आसपास पश्चिम घाटामध्ये हा पडला जातो. कारण का, सह्याद्री पर्वताने किंवा पश्चिम घाटामुळे काय होतं, ते नैऋत्य मोसमी वारे जे असतात ते अडवले जातात आणि त्याच्यामध्ये बाष्प जास्त असतं. त्याच्यामुळे तिथं प्रतिरोध प्रकारचा पाऊस जो आहे हा आपल्याला दिसून येतो. आणि सगळ्यात जास्त पाऊस जो आहे ह्या आंबोलीमध्ये पडतो. कुठे पडतो, या आंबोलीमध्ये. तर तिथं आजपर्यंत जो रेकॉर्ड झालेला आहे ते 747 सेंटीमीटर इतका पाऊस जो आहे ह्या आंबोलीमध्ये झालेला आपल्याला दिसून येतोय. ठीक आहे. मग नंतर सह्याद्री पर्वत असं ओलांडून नैऋत्य मोसमी वारे हे खाली येतं, म्हणजे पश्चिम पठारावरती येतं. ठीक आहे. हा झाला कोकणचा विभाग झाला. नंतर कोकण विभाग ओलांडून हा पाऊस पुढे गेला. कुठे गेला, हा सह्याद्री पर्वतामध्ये ह्यांनी अडवलं याला. मग इथं पश्चिम महाराष्ट्राच्या आसपास जो आहे तो इथं जबरदस्त जो आहे तो पाऊस गेला. नंतर या पावसानं पुढं आपण नैऋत्य मोसमी वारे जे ते ओलांडून पुढे चाललं. ठीक आहे.
ओलांडून मग हा कुठे आला, पहिल्यांदा पश्चिम पठारावरती आला, म्हणजे महाराष्ट्र पठारावरती आला, पश्चिम पठारावरती आला. तर इथं बाष्पाचं प्रमाण कमी असतं, त्याच्यामुळे इथं पाऊस काय होतो, हा कमी पाऊस पडतो. ठीक आहे, पाऊस काय होतो, कमी होतो. आणि जसजसं हे पुढे सरकतं जातं तसं काय होणार, मग पूर्व विदर्भाकडे ज्यावेळेला जायला सुरुवात होते तर त्यावेळेला हळूहळू त्याच्यामध्ये बाष्पाचं प्रमाण वाढायला लागतं त्या ढगांमध्ये. त्याच्यामुळे पावसाचं प्रमाण जे आहे ते हळूहळू वाढायला सुरुवात होते. ओके, तर ह्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर आता इथं तुम्हाला सांगायचं म्हणजे काय, तर हा जो कोकण एरिया आहे, ठीक आहे, कोकण एरिया, तर इथं काय होतं, बाष्पयुक्त म्हणजे दक्षिण भागामध्ये काय होतं की दक्षिण भागामध्ये पहिल्यांदा पावसाचं जे आहे ते आगमन होतं, म्हणजे नैऋत्य मोसमी वारे इथं येताना इथं दक्षिण भागामध्ये पाऊस पडायला सुरुवात होतो. हळूहळू संपूर्ण कोकण जो आहे तो व्यापला जातो नैऋत्य मोसमी वाऱ्याने आणि इथं चांगल्या प्रकारे तो पाऊस देतो. साधारणपणे एक 300 सेंटीमीटरच्या आसपास जो आहे ह्या एरियामध्ये पाऊस देतो. त्याच्यानंतर मग जसं हे पुढे सरकतो नैऋत्य मोसमी वारे, मग इथं काय सह्याद्री पर्वत आहे. ओके, सह्याद्री पर्वत आहे. मग सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाटामुळे काय होतं, त्या नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून जे ढग आलेले त्यांना इथं जबरदस्तमध्ये अडवलं जातं. आणि ऑलरेडी ते समुद्र आहे, त्याच्यामुळे ते ढग पुढे सरकताना समुद्रातील जे काही वाफ आहे, जे काही बाष्प आहे ते आपल्या सोबत आणतं. त्याच्यामुळे इथं जबरदस्त पाऊस जो आहे हा पडायला इथं काय होतं, सुरुवात होते. ठीक आहे, या एरियामध्ये जबरदस्त पाऊस पडायला सुरुवात होते. मग हा एरिया ओलांडून जसं तुम्ही पुढे सरकतो तो नैऋत्य मोसमी वारे, तर तसं काय होतं, त्यातलं बाष्पाचं प्रमाण, कारण ऑलरेडी तर बऱ्यापैकी सगळा पाऊस पडून गेलेलो असतो, त्याच्यामुळे बाष्पाचं प्रमाण इथं अत्यंत कमी असतं. त्याच्यामुळे काही तुम्हाला जे नंतर पुढे जसं सरकतं वारं, काही ठिकाणी तुम्हाला पर्जन्यछायेचा प्रदेश सुद्धा दिसून येतो, कारण बाष्पाचं प्रमाण कमी, इथं ऑलरेडी सगळा पाऊस पडून गेलो असतो, बाष्पाचं प्रमाण अत्यंत कमी असतं. त्याच्यामुळे कोरडेच ढग मॅक्झिमम इथे जे असतात ते राहिलेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, त्याच्यामुळे काही प्रदेश जो आहे तो पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये, म्हणजे सातारामधले वाई वगैरे ज्या गोष्टी आहेत, ठीक आहे, तर इथं काय होतं, पर्जन्यछायेचा प्रदेश इथं तयार होतो. मग जसं हे पुढे सरकतं तसं त्याच्यामध्ये अजून बाष्पयुक्त ढग जे असतील ते बनायला सुरुवात होते नैऋत्य मोसमी वाऱ्याचे. मग इथं पुन्हा पश्चिम पठार आणि मग पूर्व पठार. मग पश्चिम पठारावरती तर अतिशय कमी पाऊस होतो आणि त्याच्यानंतर मग पूर्वेकडे जसं जाईल तसं पावसाचं प्रमाण जे आहे त्याच्यामधलं वाढायला सुरुवात जी आहे ती होऊन जाते. ठीक आहे, तर अशा प्रकारचे म्हणजे पाऊस कसा पडतो, म्हणजे आरोह प्रकारचा पाऊस कुठे पडतो, प्रतिरोध प्रकारचा पाऊस कुठे पडतो, तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला माहीतच नाही, याच्यामध्ये ह्या गरजेच्या राहतात गोष्टी. ठीक आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही एकदा हाही लक्षामध्ये ठेवून घ्या आणि ही आकडेवारी आयोगाची जी आहे ती लिहून ठेवा, कारण आता सोपंच काम झालेलं आहे आपल्याला, कारण डायरेक्ट गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला कळून जाणार आहेत की कुठे एक्झॅक्टली किती सेंटीमीटर वार्षिक पर्जन्य आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं. पुस्तकामध्ये जे दिले ते राऊंड फिगर तुम्हाला दिलेले आहे, पण आयोगानं तुम्हाला ऑथेंटिक जे आहे ते एकदम दिलेले आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही लक्षामध्ये 100% लक्षामध्ये सर्वांनी ठेवून घेणं हे तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचा जो आहे हा प्रश्न आहे, याचं उत्तर तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. आरोह प्रकारचा पाऊस, प्रतिरोध प्रकारचा पाऊस आणि जास्तीत जास्त पाऊस कुठे पडतो आणि का पडतो, आणि मेन म्हणजे हे प्रादेशिक विभाग जे आहेत हे तुम्ही कसे मेन्शन तुमच्या मॅपमध्ये दाखवू शकता आणि त्याच्यामध्ये किती जिल्हे आहेत याची सुद्धा माहिती तुम्हाला असणं थोडंसं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही याचं विश्लेषण जे आहे ते प्रत्येक प्रश्न उत्तराचं करत चला, म्हणजे तुम्हाला नंतर जास्त काही लोड येणार नाही आणि तुमचे पॉईंट टू पॉईंट ज्या गोष्टी असतात ते क्लिअर होतात. म्हणजे प्रश्न उत्तरातून जास्तीत जास्त तुमचा अभ्यास करण्याचा तुम्ही 100% सर्वांनी प्रयत्न जो आहे तो केला पाहिजे. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला कशा प्रकारे पाऊस पडतो किंवा कुठल्या भागामध्ये कसा पाऊस पडतो किंवा किती सेंटीमीटर पाऊस पडतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळलेल्या असतील. तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या आणि नक्की शेअर करत चला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.